पावसाळा सुरू झाला की हवेमध्ये छान गारवा येतो। अशा वेळेला गरमागरम सूप किंवा गरमागरम चहा प्यावासा वाटतो। पण हा चहा पिऊन जर आपल्या पोटाचा घेर कमी झाला किंवा चरबी कमी करण्यासाठी मदत झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फॅट लॉस टी। ही एक ट्राइड अँड टेस्टेड रेसिपी आहे। म्हणजे जर तुम्ही ही नियमितपणे घ्याल आणि त्याबरोबरीनेच मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट हे नक्की मिळतील। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। वजन कमी करत असताना आपलं वजन किती कमी होतंय या बरोबरीनेच आपलं लक्ष असतं की आपलं पोट किती कमी होतंय, आपल्या पोटाचा घेर किती कमी होतोय। आपण छान दिसावं, आपलं पर्सनॅलिटी छान दिसावी आणि त्याबरोबरनेच आपल्या आवडीचे वेगवेगळे कपडे आपल्याला घालता यावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं। पण बऱ्याच वेळेला अगदी डाएट करून किंवा एक्सरसाइज करून देखील पोटाचा घेर तितकासा कमी होताना आपल्याला दिसत नाही। याचं कारण आहे कारण आपण एका मोठ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि ते म्हणजे आपलं पचन व्यवस्थित होत आहे की नाही। तुम्ही कमी जरी खात असाल पण त्याचं जर पचन व्यवस्थित होत नसेल, डायजेशन व्यवस्थित होत नसेल तर त्याचा परिणाम स्वरूप तुमची चरबी वाढायला लागते, तुमचा पोटाचा घेर वाढायला लागतो। त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी, तुमची चरबी कमी होण्यासाठी तुमचं पचन व्यवस्थित होणं, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे। आणि यासाठीच आपल्याला मदत करणार आहे आजचं फॅट लॉस ड्रिंक। याला मान्सून फॅट लॉस टी का म्हटलेलं आहे कारण ही आपल्याला पोटाचा घेर कमी करणं किंवा चरबी कमी करण्यासाठी मदत तर करणार आहेच, पण यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्याला पावसाळ्यासाठी देखील मदत करणार आहेत। पावसाळ्यापासून आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळणार आहेत, म्हणूनच आहे ही मान्सून फॅट लॉस टी। यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला काही विकत घ्यायची गरज नाही, हे सगळं आपल्याला घरच्या किचन मध्येच मिळणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला सुंठ। सुंठ ही उत्तम पाचक आहे, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करते, आपण आपले खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करते। या बरोबरीनेच पावसाळ्यामध्ये सुंठ खाणं किती महत्वाचं आहे, किती फायद्याचं आहे हे आपल्या मान्सून सुपर फूड या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहेच। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या। दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओवा। आपण कुठलाही बेसनचा पदार्थ बनवला किंवा भजी बनवली, तळलेले पदार्थ बनवले तर त्यामध्ये आपण ओव्याचा वापर हा आवर्जून करतो, कारण ओवा हा आपल्याला पचनासाठी उत्तम मदत करतो। तो वातानुलोमक आहे, म्हणजे गॅस कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो। म्हणूनच ओवा आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करण्यासाठी खूप महत्वाचं आहे। त्याबरोबरीनेच ओव्यामध्ये थायमॉल हे इसेन्शियल ऑइल असतं। हे थायमॉल आहे ते डायजेस्टिव्ह आपले जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात ते सिक्रेट करण्यासाठी आपल्याला मदत करतात। त्यामुळे अर्थातच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती चांगली होते, म्हणून आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत। तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बडीशेप। आपल्या जेवल्यानंतर बडीशेप खाण्याची पद्धत अगदी पूर्वापारपासून आपल्याला चालून आलेली आहे, कारण बडीशेप ही उत्तम पाचक आहे, आपल्या पचनासाठी उत्तम मदत करते। बडीशेपमध्ये दिसून येणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्या फॅट बर्नसाठी सपोर्ट करतात, म्हणजे चरबी कमी करण्यासाठी ते मदत करतात। आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी बडीशेप खूप महत्वाची ठरते, म्हणूनच या ठिकाणी आपण बडीशेप वापरणार आहोत। तर हे सुंठ, ओवा आणि बडीशेप हे किती प्रमाणामध्ये घ्यायचे आणि टी कशी बनवायची आहे ते आपण बघूया। ही टी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पाणी। 1 कप पाणी छान गरम करत ठेवायचं, ते छान उकळलं की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा ओवा टाकायचा। ओवा छान उकळू द्यायचा, त्याचा रंग बदलला पाहिजे। इथे आपल्याला पाणी आटवणं अपेक्षित नाहीये, फक्त ओवा छान उकळून त्याचा रंग त्याच्यामध्ये आला पाहिजे। ओवा छान उकळला, त्याचा रंग छान त्याच्यामध्ये आला, आपल्याला छान वास यायला लागला की त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची आणि त्याबरोबरीनेच एक चमचा बडीशेप टाकायची। त्याला छान एकच उकळी काढून द्यायची आणि गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। सुंठ आणि बडीशेप आपल्याला खूप उकळायची नाहीये, कारण त्यामुळे बडीशेपमध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते कमी होतात, म्हणून त्याचा पुरेपूर फायदा करण्यासाठी ती गरम पाण्यामध्येच आपल्याला छान ठेवून द्यायचं। जेव्हा हे पाणी छान कोमट होईल, आपल्या पिण्या एवढं गरम राहील, त्याच्यानंतर ते काढून हा गरम गरम कोमट कोमट असा आपल्याला चहा हा आपल्याला प्यायचा आहे।
हा आपल्याला चहा किती वेळा प्यायचा आहे तर दिवसातून 2 वेळा प्यायचा आहे. एक सकाळी उठल्या उठल्या किंवा जर सकाळी तुमच्या काही गोळ्या असतील, तुम्हाला उठल्या उठल्या घेणं शक्य नसेल तर नाश्त्याच्या अगोदर तुम्हाला घ्यायचा आहे. आणि दुसरी वेळ आहे ती म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर साधारण एक अर्धा किंवा 1 तासानंतर हा तुम्हाला घ्यायचा आहे. हा नियमितपणे तुम्ही 1 ते 2 महिने जोपर्यंत पावसाळा चालू आहे तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच मिळेल. या चहा घेण्याने आपल्याला काय फायदे होतील तर सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे यामध्ये सगळे वापरलेले जे पदार्थ आहेत ते पावसाळ्यासाठी आपल्याला अगदी उत्तम आहेत. पावसाळ्यामध्ये आयुर्वेदानुसार वातदोषाचा प्रकोपकाल असतो, वातदोष वाढलेला असतो आणि आपला अग्नी हा कमी झालेला असतो, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही थोडीशी मंद झालेली असते. तर हे तिन्ही पदार्थ हे आपला वातदोष कमी करणार आहेत आणि बरोबरीनेच आपली पचनशक्ती देखील चांगली ठेवणार आहेत. दुसरा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे हे डिटॉक्सिफिकेशन करणार आहेत. हे सगळे पदार्थ आहेत ते डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी एकदम उत्तम आहेत. वातानुलोमन होणार आहे, आपल्याला गॅसेसचा त्रास हे नियमितपणे घेण्यामुळे कमी होणार आहे. आणखीन पुढचा महत्वाची आपल्याला फायदा होणार आहे तो म्हणजे आपली चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहिली, आपलं पचन व्यवस्थित चांगलं राहिलं तर अर्थातच आपली चरबी कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळेच ही टी घेण्यामुळे तुम्हाला फॅट लॉस बरोबरच अनेक आरोग्यदायी फायदे देखील मिळणार आहेत. या चहाचे जर 200% फायदे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर फक्त 2 टिप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिली टिप म्हणजे काय तर घरचा आहार घ्यायचा आहे. पॅक्ड प्रोसेस्ड हॉटेलमधले पदार्थ हे जास्तीत जास्त बंद करायचे आहेत. आणि दुसरी टिप म्हणजे रात्रीचं जेवण आहे ते 7:30 ते 8च्या दरम्यान करायचं आहे. जर रात्रीचं जेवण पण लवकर करता येणं शक्य नसेल तर अशा वेळेला रात्रीचा आहार हलका असला पाहिजे किंवा रात्रीच्या वेळेला तुम्ही सूप पिऊ शकता. ह्या 2 टिप फॉलो करून जर तुम्ही हा काढा नियमितपणे घ्याल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्की मिळेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.